हॅलो. चला मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन या. हॅलो. चला दोन्ही संघाचे कॅप्टन बोथ टीम जनमान सारंगाव आणि त्याचबरोबर सोनादेवी टेमगर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया. एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केलेले आहे आणि दुसऱ्या विजयाकडे या दोन्ही संघाची वाटचाल आहे. बघूया कुठला संघ या स्पर्धेमधून आउटस्टँडिंग परफॉर्म एक उत्तम सांघिक कामगिरी करून महत्त्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करतोय. बजरंग पाटील कैलाश चौधरी दोन्ही कॅप्टन आम्हाला जॉईन आहेत. नाण्याचं स्वरूप देखील आमच्या मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी दोन्ही संघांना सांगितलं जात आहे. कॉल करायचं आहे. कोण बोलतंय डिसाईड करा. बजरंग काय म्हणणं आहे? देवेश ग्रुप असं म्हणणं आहे. आणि मात्र अगेन्स्ट पडतोय दामोदर स्मृती चषक 2025. मित्र फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांग. बॅटिंग फास्ट. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. बघा या ठिकाणी दोन संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कॉल लागला सोनादेवी टेमगर संघाच्या बाजूने, ज्यानं प्रथम स्वीकारलंय फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्जत माझे परममित्र तालुका उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकुली ओल टू कालराम केनी. डीजे मास्टर गाणे लावा. मित्रांनो आपण पाहतोय देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्ट आयोजित स्वर्गीय दामोदर चषक 2025 हा स्पर्धेचा सलग चौथा दिवस आणि 40+ क्रिकेटचा दुसरा दिवस. या क्रीडानगरीमध्ये नितीनजी पाटील विरार वाडीव गावचे जावई आहेत. या क्रीडानगरीमध्ये जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. वेलकम. चला आपण आजच्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात करूया. जनमन सारंगाव आणि सोनादेवी टेमघर असा आपण सामना पाहणार आहोत. आणि या सामन्यानंतर चालू सामन्यातून विजेता आणि बंद्रा मारुती काल्हेर आजच्या दिवसातून क्वार्टर फायनलचा आपण शेवटचा सामना पाहणार आहोत. नक्कीच आज ग्रुप 2 मधून साई कृपा डुंगे संघ अनुपस्थित राहिलाय आणि काल्हेर संघाला एक सामना पुढे चाल मिळाली होती. आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रमोददादा भोईर लॉट कमिटीचे मेंबर, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आणि प्रदीपजी जोशी साहेबांची मुख्य उपस्थिती पाहतोय. नक्कीच आज या स्पर्धेला खास करून मोलाची वेल प्रमोददादा भोईर असतील आणि प्रदीपजी जोशी साहेबांनी दिलेली आहे. त्यानंतर कार्याध्यक्ष नक्कीच मंगेश भोईर यांची देखील आपल्याला उपस्थिती लाभली. काल विलास पाटील लॉट कमिटी मेंबर ज्वाली स्पोर्ट कामतगार संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर यांनी देखील आपली उपस्थिती दिली होती. त्यांचे देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया आणि जाऊया चालू सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये.
बघूया कालुराम भुईर ज्यांनी या सामन्यातून अगदी आज सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार ठोकले होते. गोलंदाज मनोज तरे यांना आणि 500 रुपयाच्या मानकरी देखील ते राहिलेले आहेत. बघूया इथे दुसऱ्या सामन्यातून नक्कीच ज्ञानेश्वर पाटील जवानमान सारंगाव संघाचे एक सिनियर गोलंदाज ज्यांनी अक्षरशः माजी केंद्रीय मंत्री कल्लेरची स्पर्धा गाजवली होती. त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि प्लेअर ऑफ दी डे हे पारितोषिक ज्ञानेश्वर पाटील यांना मिळालं होतं. बघा या स्टेजच्या उजव्या बाजूला ज्या 4 व्हीलर गाड्या आहेत कृपया त्याचे अँगल चेंज करा. 2 व्हीलर आहे. यस आमचे बजेदादा आलेत. बघूया अगदी दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. कालच्या दिवसातून आपण पाहिलं आहे की अंतिम विजेता मरवाई दिवे सुधाकर पाटीलचा संघ राहिलेला आहे आणि आजच्या गटातून काल्हेर सारंगाव की टेमघर 3 संघांना संधी आहे. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला आहे. इथे फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. दिनेश चौधरी नाराज आहे. नक्कीच इथे कैलास चौधरीच्या ऐवजी दिनेशला संधी या सामन्यातून दिली मात्र गोल्डन डक वर बाद झालेली आहे. डीजे नक्कीच गाण्याच्या बोलपेक्षा गाण्याचं संगीत आणि जो शिंदे साईचा आवाज आहे या आवाज अगदी कानाला आनंद देऊन जाणार आहे. आमचे उमेशजी मुकादम देखील BJPचे कट्टर समर्थक आहेत आणि देवेशजी पाटील बबलू शेठ यांचे एक जवळीक सहकारी आणि त्यांच्याच माध्यमातून ही आपण स्पर्धा पाहतोय. पहिले चेंडूवर सांघिक यश धावबाच्या स्वरूपात मिळवलेले आहे. बघा ज्ञानेश्वर पाटील यांची लाईन अँड लेंथ कलरम भुईरसाठी आपण चांगली पाहिली. बघूया बिंदास न्यू बॅटर. इथे हा चेंडू देखील अगदी आलाय डॉट. काय गोलंदाजी आहे. वाढत्या वयामध्ये खेळ खराब होतोय मात्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या वाढत्या वयामध्ये खेळ उंचावलाय. नक्कीच 13 वर्षानं 12 वर्षानं पहिली ट्रॉफी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री काल्हेरच्या क्रीडानगरीतून उचललेली आहे. इथे हा फटका स्टँड अँड डिलिव्हर सरळ बॅटनं चेंडूला लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून उडवलाय. बिंदासनं सीमापार चौकार. नक्कीच उमेश मुकादम यांच्या पाठीवर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचा हात आहे. 3 मध्ये 4. त्यानंतर हा फटका फसलाय. बघूया चेंडू हवेमध्ये. हिम्मत पाटीलनं झेल ड्रॉप केलाय. दुसऱ्या धावेचा चांगला प्रयत्न होतोय आणि ते दुसरी धाव देखील बिंदासनं पूर्ण केली आहे. आज संघामध्ये हरीश चौधरी देखील अजूनही जॉईन झालेला नाही आहे. बघूया बिंदासनं 2 चेंडूमध्ये 7चं योगदान आणि संघ 1-6 वर.
इथे अतिशय चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतोय लहू पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच लहू पाटील, हिम्मत पाटील संघामध्ये जॉईन झालाय आणि जवानमान सारंगाव संघाची हिम्मत वाढलेली आहे. सुनीलदादा पाटीलनं बरेच पराभव पाहिलेले आहेत, मात्र आता संघाचे दिवस चांगले आलेले आहेत. नक्कीच जवळजवळ 12 ते 13 वर्ष या संघाला ट्रॉफीपासून दूर राहावं लागलं होतं. हा फुलटॉस चेंडूला अगदी ऑन साईडला टोलवलाय. दिलीप पाटीलचे प्रयत्न सफल. चेंडू सीमा पार. बिंदतच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. नक्कीच उमेश मुकादमनं ही 17वी स्पर्धा भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून इथे आयोजित केलेली आहे आणि चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं भव्य दिव्य मैदान त्यांनी स्वतःच्या भात शेतीच्या मध्ये खेळपट्टी बनवलेली आहे आणि चांगली मेहनत या स्पर्धेसाठी. चांगल्या ट्रॉफीज, चांगले मॅन ऑफ द मॅच, मान्यवरांचं स्वागत सन्मान, कुठलीही कमीपणा नाही आहे. चांगली म्युझिक सिस्टीम, त्यानंतर मंडप डेकोरेटर, अतिशय चांगली सजावट या स्पर्धेसाठी त्यांनी केलेली आहे. देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्ट पाये आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 20-25, 1 ओव्हर 1 बाद 10 आणि 10च्या 10 धावा या बिंदाच्या बॅटमधून आलेत. कालुराम भुईरला अजून खातं खोलायचं आहे. नक्की जोशी साहेबांच्या संघाच्या विरुद्ध कालुराम भोईरनं अक्षरशः रिव्हर्स फटके खेळून संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. नाबाद 37 धावा कालुरामनं ठोकल्या होत्या. हा फटका रिव्हर्सचा इथे आलाय आणि कालुरामच्या बॅटमधून या इनिंगचा पहिला चौकार. साहेब यांच्या नावाची धून इथे झेल टिपलाय. तुकाराम पाटीलचा झेल बघा, अगदी स्वतःच्या बॉडीचा आणि शरीराचा विचार न करता हा कालुरामचा झेल टिपलाय. प्रदीप जोशी खुश आहेत कारण की याच फलंदाजानं कारभाव संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. चांगला झेल फलंदाज बाद कालुराम भोईर. होता की पडला तरी माती दाबेल
पण तुकाराम दादा दाबणार नाहीत. संघातील सर्वात ताकदवान खेळाडू तिथे सुनील दादाने उभा केला होता. वा, हा गेम प्लॅन आहे. म्हणजे जखम जरी झाली तर ती कमी स्वरूपात होईल असा बॉडी बिल्डर तिथे उभा केला होता. क्या बात आहे. संघातील सर्वात ताकदवान खेळाडू आहे. नक्कीच वेदिका साऊंड अँड मंडप डेकोरेटरचे मोठे मालक आहेत तुकाराम मामा. चांगला झेल टिपलाय. दिलीप पाटीलनं मोठी विकेट या सामन्यातून घेतलेली आहे. इथे हा फटका देखील उमेशच्या बँडमधून आपण पाहतोय. विनोद पाटील चांगली फिल्डिंग करतायत डीप स्लीपर कव्हरला. नक्कीच विनोद पाटील देखील ओमसाई केबल नेटवर्कचे मालक आहेत. तुकाराम पाटील आणि विनोद पाटील ही सारंगावची एवन जोडी आहे. ज्ञानेश्वर मामा पाहत आहेत. धावा झालेत 16, चेंडू टाकून झालेत 9 आणि गडीबाद झालेत 2. इथे पुन्हा एकदा उमेशच्या बॅटमधून चेंडू चाललाय अगदी डीपमध्ये. चांगली फिल्डिंग करतायत. सारंगावला देखील एक चांगला मैदान आता उपलब्ध झालेलं आहे आणि तुमचा सराव असेल तर नक्कीच तुम्ही कुठल्याही संघाला पराभूत करण्याची ताकद ठेवू शकता. उमेशनं आल्या 2 चेंडूमध्ये 4चं योगदान दिलंय. संघाची टोटल 18वर जाऊन पोहोचलेली आहे. 10 चेंडूंचा खेळ संपलाय. कालुराम 4वर, दिनेश चौधरी 0वर, बिंदास खेळतोय 10वर आणि उमेश खेळतोय 4वर. अशा 18 धावा झालेत. हा फटका आपण पाहतोय अगदी अप ड्राईव्हला आणि चांगला झेल मुकेश पाटीलनं टिपलाय. फलंदाज बाद उमेश. संघातील एक सर्वात चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडून अशा अपेक्षा आहेत दिलीप. ओव्हर नंबर 2चा शेवटचा चेंडू ऑन साईडला चेंडूला खेळून काढलाय. चेंडूच्या समोर आपण पाहतोय नक्कीच मुकेश पाटील. धावा मिळतील 2 धावीनी 2 ओव्हर 10च्या सरासरीनं 20 धावा बनलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील तोच आकडा पाहायला मिळतोय 10. 3 बाद 20. सारंगाव संघानं पहिल्या मॅच मधून देखील 40+ धावा डिफेंड केले होत्या. फलंदाजी करताना 40+ धावा त्यांनी जरूर बनवल्यात. बघूया बंदऱ्या मारुती काल्हेर संघ वाट पाहतोय या सामन्यातून विजेता संघ कोण येईल. बंदऱ्या मारुती काल्हेर संघाचा आपण 2024-25 या सीझनचा विचार केला तर आतापर्यंत 4 अंतिम फायनल सामने खेळलेत. त्यामध्ये 2 पराभव आणि 2 विजयी त्यांनी संपादन केलेले आहेत आणि तृतीय क्रमांक देखील 3 वेळा म्हणजे आतापर्यंत 5 ट्रॉफ्या उचलल्यात. नंबर 1चा संघ राहिला आहे सध्या 16 स्पर्धेतून बंदऱ्या मारुती काल्हेर. मानाजी पाटील पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळत आहेत सुनील म्हात्रे सर आणि वाईटचा इशारा केलाय. नंबर 1 बंदऱ्या मारुती काल्हेर 2 विजय 2 उपविजय आणि 2 तृतीय क्रमांक आहेत. विक्रम स्पोर्ट वडुणवगर 2 अंतिम आणि 3 तृतीय. वीर तानाजी दापोडे 2 जिंकलेत.
इथे फलंदाज बिंदास इज गॉन. क्रमांक 4 आणि 5 आपण पाहिलं तर जय बजरंग कारिवली 2 वेळा पोचलाय आणि 2 वेळा फायनल. आणि त्यांच्या मागोमाग मरोई दिवे 2 वेळा फायनलला पोचलेत आणि 2 वेळा विजयी झालेले आहेत. नक्कीच अगदी मरोई दिवे संघाने देखील चालू सीझनमध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. त्यानंतर एक कप जिंकलाय. जॉली स्पोर्ट कामतगार, आई गावदेवी सोनाले, वेताल कोपर, गावदेवी भादवड, एजी स्पोर्ट निंबवली आणि शेलुमाता वाल अशा 16 स्पर्धा आतापर्यंत झालेल्या आहेत. आणि 17वी स्पर्धा उमेश मुकादमच्या गावातून स्वर्गीय दामोदर स्मृती चषक. बघूया कुठला संघ घेऊन जाईल. इथे बाईचा इशारा आलाय. एका धावीने संघाची टोटल 2-3 23. नवीन बॅटर कपिल. इथे झेल टिपलाय तुषार चौधरीचा. आणि अजून एक धक्का नंबर 5. नक्कीच कालुराम भोईर थोडेसे चिंतित, कारण की या सामन्यातून 4 धावांचं योगदान 3 चेंडूमध्ये. दिनेश चौधरी 0वर, बिंदास बाद झाले 11वर, उमेश बाद झाले 4वर आणि आता तुषार बाद झाले 2वर. आणि नवीन जोडी कपिल आणि उमेश आर. उमेश सिनियर आहेत. बघूया आता ही नवीन जोडी खेळपट्टीवर आहे. सारंगाव संघानं पुन्हा एकदा या सामन्यातून वापसी करायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 आणि मानाजी पाटीलच्या तिसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये धावा आल्यात फक्त 3. बघूया उमेश आरच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू आला तर तो आर पार जाईल सीमारेषेच्या बाहेर. बघूया मानाजी पाटील लेफ्ट आर्म राऊंडचा मारा असेल. फुलटॉस चेंडूला उडवलाय आणि तिथे झेल टिपलाय. तुकाराम पाटील आज पिक्चर में है. नक्की चांगले 2 झेल. एक झेल तर कालुराम भोईरचा होता आणि हा झेल उमेश आरचा. फलंदाज बाद. नक्कीच आज आमचे विवेक देवलीकर हे सारंगावचे जावई आहेत आणि कदाचित त्यांना पार्टी द्यावी लागेल. सारंगावची सध्याची कामगिरी पाहून विवेक देवलीकर खुश आहेत. नाही कालू भाऊ, हा गाणी मला वाटतं नितीन भाऊसाठी होता, नितीन पाटीलसाठी होता. वाढीव विरारचे जावई नक्कीच नितीन पाटील. बघूया इथे दुसरीचा प्रयत्न. कपिल धावतायत आणि ते फलंदाज सेफ आहेत. बघूया अगदी खालच्या क्रमांकावर म्हटलं तर 8व्या क्रमांकावर कैलास चौधरी आलेत. संघाचे संघनायक तब्येत साथ देत नाही आहे. कैलास बरोबर चर्चा झाली की तब्येत कुठेतरी नक्कीच थोडीशी खराब आहे. अगदी संघाच्या हितासाठी आणि गावाच्या नावासाठी कैलास चौधरी मैदानामध्ये उतरलेत. क्रमांक 8वर धावा बनलेत 25 धावा बनलेत. शेवटचा एक चेंडू तिसऱ्या ओव्हरचा. मानाजी पाटील स्लॉग सेफ, चांगला संपर्क
इथे राजेश पाटील चे प्रयत्न सफल. चेंडू सीमा पार. कैलास चौधरीच्या बॅट मधून हा चौकार. या 4 धावीनं संघाची टोटल 29. बघूया ओव्हर नंबर 4 साठी ज्या खेळाडूनं नक्कीच आज 2 झेल टिपलेत. तुकाराम मामा आज खुश असतील. बऱ्याच दिवसातून हे झेल त्यांच्या हाताला लागलेले आहेत आणि खास करून कालीराम भोईरचा जो झेल आहे तो खूप महत्वाचा होता. इथे विनोद पाटील ओव्हर नंबर 4 साठी इथे बजरंग पाटीलला थांबवलाय आणि या सामन्यातून गोलंदाजीसाठी विनोद पाटीलला संधी दिलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 असे एकूण 29. बघूया या चेंडूवर अगदी ते आज चौकार आलाय. क्या बात आहे. या सामन्यातून नक्कीच कपिल आणि उमेशनं संघाला सावरलाय, आवरलाय असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या मॅच मधून शेलूमाता वर्ल्ड संघ सोबत 4 धावात एक विकेट घेतला होता बजरंग पाटीलनं. त्याला थांबवून इथे विनोदला गोलंदाजी देणं बघूया सारंगावला किती फायदेशीर ठरेल. कारण की शेलूमाता वर्ल्ड बलाढ्य संघासमोर बजरंग पाटीलनं दुसरी ओव्हर टाकताना फक्त 4 दिल्या होत्या आणि एक महत्वाचा गडी संजय पाटीलचा त्यांनी बाद केला होता. बघूया या चेंडूवर दुसरीसाठी कैलासचे प्रयत्न चांगले आहेत. डेंजर एंडला आपण कपिलला पाहतोय आणि बघता बघता दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. नक्कीच कालुराम भोईर खुश असेल. कपिल आणि कैलासवर धावसंख्या पोहोचली 36. अजूनही 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. एक चांगली टोटल नक्कीच सोनादेवी टेमघर संघ उभी करू शकेल. 36 झालेत 20 चेंडूमध्ये. अजूनही 4 चेंडू आहेत. विनोद पाटील राऊंड द विकेट. इथे हा फटका पुन्हा एकदा कावकवणारी जनला आणि इथे चेंडू चाललाय एका टप्प्याने सीमापार. चौकार. नक्कीच आमच्याकडे खूप बदल झालाय. आमच्याकडे लोढा आलाय, इकडे अजून बाकी आहे. सध्या इकडे झाडं झुडपी पाहायला मिळत आहेत. इथे बघूया पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. अगदी कैलास चौधरी कपिल यांना संधी देत आहेत. चांगला निर्णय. धावसंख्या 42. क्या बात आहे. 42 लागलेत. आतापर्यंत विनोद पाटीलनं 5 चेंडू फेकलेत, त्यामध्ये एक वाईट, 2 चौकार, 2 डबल अशा 13 धावा दिलेत. आणि हा चेंडू देखील अगदी थांबवलाय, अडवलाय मानाजी पाटीलनं आणि 2 मिळालेत. तिसरीचा प्रयत्न होईल आणि डेंजर एंडला नक्कीच कपिल
धावचीत बाद. आतापर्यंत 7 विकेट गेलेत, धावा बनलेत डबल 4 44 आणि हा शेवटचा चेंडू आहे. नक्की शेवटचा चेंडू कैलास चौधरी सामना करतील विनोद पाटील यांचा. चांगली टोटल बनलेली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये मानाजीनं 9, पहिल्या ओव्हरमध्ये ज्ञानेश्वर पाटीलनं 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये दिलीप पाटीलनं 10 आणि विनोदनं या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत धावा खर्च केलेत नक्कीच 15. आणि या चेंडूवर आलाय नक्कीच कैलासच्या बँडमधून चौकार आणि धावसंख्या बनली 48. 49 धावांचं लक्ष्य आहे जय हनुमान सारंगाव संघासमोर. स्वागत सन्मानासाठी देखील कोलिवली एकविरा डीजे प्रदीप माले यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि नक्कीच आपण ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा समालोचन कक्षामधून नक्कीच मोहनदादा भोईर यांचा आपण आवाज ऐकू. तत्पूर्वी पुन्हा एकदा जाऊया प्रदीप माली एकविरा डीजे. हार्दिक हार्दिक स्वागत. पुष्कर भगत आणि कल्पेश मडवी आपण मान्यवर कक्षामध्ये या. उमेशजी मुकादम देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्टच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जातोय. आपण जर क्रीडानगरमध्ये असाल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर आपण लगेच या विनंतीला मान देऊन आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत वेलकम. सध्या भाऊ
मैदानामध्ये दोन दिग्गज संघामध्ये चालू सामना आपण पाहतो. एका बाजूला सोनादेवी टेमकर तर दुसऱ्या बाजूला झेनमान एकता सारंगाव. बॅक टू नावन क्रिकेट. जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबर सामना आपण पाहतो. विजयाचं लक्ष 49 धाबांचं आणि 49 धाबा करण्यासाठी सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतोय. झेनमान सारंगवे संघाची. कोण कोण आहे रे? बोला. सन्मान्य पुष्कर भगत आणि त्याचबरोबर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत मालोटी मान्य श्री कल्पेश मडवी, आदरणीय अमोलजी मडवी, आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. या स्पर्धेमधून तुमचं देखील मनस्वी स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे मुख्य कर्ता धर्ता उमेशजी मुकादम यांच्याकडनं तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं, आमंत्रित केलं जातं. आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या, कारण तुमची जागा प्रेक्षकामध्ये नाही तर आमच्या मंचावर आहे, आमच्या मनामध्ये. या दादा तो लवकर या. जाऊया मैदानाकडं. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक, पहिला सांघिक, पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करताना गोलंदाज उमेश आणि पहिल्या चेंडू अतिशय ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका. उत्तम क्षेत्ररक्षण केलं आपण पहिलं. वन बॉक्स काटप्याने आउटफील्डमध्ये चेंडूला सुंदररित्या कलेक्ट केलं जातं. एक धावण्याची संधी, एक धावणे स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन झालं. धावसंख्या होते ती बिनबाद आणि जिंदाबाद 1. आज बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाने देखील या स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. रँकिंग नंबर 1चा सध्या संघ असलेला आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्तम फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर, सी मार्श क्लिअर करताना चौकार. खऱ्या अर्थाने फटका मारण्यास पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 शतक चेंडूचा पाठलाग करतात. अडवण्यामध्ये देखील यश येत आहे. मात्र ह्याच दरम्यान एक 2 धाबा काढण्याची संधी. या 2 धाबांनी संघात धावसंख्या 8, बिनबाद 8. विजयाचं लक्ष जरी फार मोठं असलं तरी मात्र उत्तम पाठलाग केला जातो. एक जसं तसं उत्तर नेट टू नेट. सध्या पद्माकर चौधरी मला वाटतं आउट ऑफ महाराष्ट्र आहेत. अतिशय चांगला फटका. या 6 चेंडू देखील जाईल चौकारासाठी. हा पलीकडे सुंदरसा ऑन राईचा फटका आपण पाहतो. चेंडू वाडिश लॉंग ऑन सी मार्श करताना दमदार चौकार येतोय. माझा लावतो, माझा गाणे ऐकला पहिले. माझं गाणे ऐकलं माहिती तुला. तुम्ही गाणे करले की तरी ब्लाइंड स्ट्रोक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाजाला मस्ट टाइम स्ट्रोक आपण म्हणतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. आता गोलंदाज स्वतः थोडंसं कंबा करतो. अंतिम चेंडूमधून कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. या अनुषंगाने षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 धाबा. प्रतिवर्ष आपण विचार केला तर निश्चितच 12.25 ची सरासरी आहे. जे आस्किंग रन रेट आहे, धावांची जी गती आहे, त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जातोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज जहीन. अरुण कालू आणि
अतिशय चांगला फटका चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते. विजयाचं लक्ष 49 धावांचा ओव्हर क्रमांक. दुसरा आपण पाहतोय संघात धावसंख्या 13. 13 ही धावसंख्या देखील क्रिकेटमधून थोडीशी अशुभ मानली जाते. आणि बघूया 13 धावेचं ग्रहण कुठल्या संघाला लागतं. गोलंदाज सजित तो मार्ग 55 क्रॉस करतो. हलक्यात पॉईंटचा रनअप घेताना गोलंदाज अरुण. या ठिकाणी मात्र थोडासा मस्त टाइम स्ट्रोक आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. मात्र झेल त्याला कॅरी करता आला नाही. झेल सुटतो. जीवदान मिळतं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. आणि ह्याच बराबर 2 धावा कंप्लीट करण्याची संधी. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 15. बिनबाद आणि जिंदाबाद धावसंख्या 15. पलीकडून सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडापला जातो. थोडंसं तंबल होताना क्षेत्ररक्षक चुकीचं क्षेत्ररक्षण करता एक क्षेत्ररक्षक. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल का. आणि तिसऱ्या धावेसाठी महत्वाचा फलंदाज तुका. ऑर्केस्ट्रा नाचला का सर. नेक्स्ट बॅट्समन मानाजी. चेंडूला थोडंसं ऑन द खेळीचा प्रयत्न. प्रॉपर मला वाटतं चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहतोय. चेंडूला कॉट बिहाइंड सुरपणे फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन येतोय लहू के दो रंग. गोविंदाचा पिक्चर आहे. लहू के दो रंग. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोढ्यावर पंचांना क्रॉस करतोय. रायटा मोरचा मार करताना गोलंदाज जय हिंद. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. सध्या आद्य स्थिती आपण पाहतोय संघाची 2 बाद 16 धावा. हलकासा प्रश्न पंचांना विचारला जातो. पंच संमत नाहीये. एक वाईट चेंडू अवांतर धाव. या अवांतर धावाने संघात धावसंख्या पुढे सकते. धावसंख्या होते ती 17. तर बघा 2 पंचामधून देखील डिस्कस केला जाईल. एक्झॅक्ट चेंडू कुठून ट्रॅव्हल झालाय. बॅटला स्पर्श झाला की नाहीये. गडबड आहे काहीतरी. दया कुछ तो गडबड लगती है. वाईट.
अपिलामध्ये खऱ्या अर्थानं जल्लोष जास्त आणि विश्वास फार कमी होता. आणि खऱ्या अर्थानं पंचांना देखील थोडंसं कुठेतरी चर्चा करण्यासाठी भाग पाडलं. दबाव प्रेशर आपण पाहिला पंचांवर. अवांतर दाबी अवांतर दाबी सांगा धावसंख्येने पुढे सकते धावसंख्या होते ती 17. आता मात्र चेंडूवर मोठा पाटका आहे बघा. चेंडू देखील एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतोय. अतिशय अप्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातो आणि महत्वाची विकेट. आता मात्र पंच देखील आमच्याकडं. हॅलो ऑनलाईन टेलिकास्टच्या माध्यमातून बघायचा एक्झॅक्ट चेंडू कुठं ट्रॅव्हल झालाय किंवा तो सीमा रेषेला क्षेत्ररक्षक लॉबीला टच आहे का नाही बघायचंय. फलंदाज बाद आहे की नाही बघायचंय. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. बघा रे जरा बघा बाबा. तिसऱ्या पंचांची मागणी आहे बघूया. कदाचित हा क्षेत्ररक्षक थोडसा मला वाटतं जी सीमा पट्टी आहे त्या सीमा रेषेला टच झाला असेल. तिसऱ्या पंचांची मागणी आहे आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय देखील झालेला. हा चेंडू सीमाच्या बाहेर आहे. षटकार आहे. आपण लॉबी टच आहेत. झेल निश्चित कॅरी केला होता मात्र स्वतःला स्थिर करू शकला. कालू आहे इकडे. अतिशय दमदार उत्तम झेल कॅरी केला होता मात्र स्वतःला कुठेतरी थोडंसं स्थिर करू शकला नव्हता तो क्षेत्ररक्षक. सीमेचं थोडंसं उल्लंघन झालं त्याच्या माध्यमातून. लॉबी टच झालंय. चला 95 मिनिट आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका जबरदस्त फटका आपलातून फटका. भीम टोला वज्र टोला गज टोला माथा टोला आदिवासी टोला. कुठंतरी सीमेचं थोडंसं उल्लंघन झालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. झेल उत्तम कॅरी केलं होतं मात्र स्वतःला थोडासा स्थिर करू शकला नव्हता. आणि कॅमेरामॅन याचं देखील मी कौतुक करेन की एक चांगल्या सिच्युएशन मधून आपण खऱ्या अर्थानं लाईव्ह का बादशाह उत्तम क्षणचित्र पण टिपलीत. नाही तर कदाचित आमचा बाजार उठला असता. कुशल मोमेंटचा सामना आहे. अशा सिच्युएशनला आपण चांगलं उत्तम छायाचित्रीकरण केलं त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार. दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका जबरदस्त फटका. लव याने दिलं वाईटचं प्रत्युत्तर. धावसंख्या 23 आणि हा चेंडू देखील खराब. जसं प्रश्न तसं उत्तर. अजब की गेंद गजब का शॉट. सारंगाव सुनील पाटील यांचा संघ आणि खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटमधून हा संघ सध्या तरी एक निश्चित चांगली उत्तम कामगिरी करतोय. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे आउट ऑफ ऑफस्टम. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळा धावसंख्या एकाने पुढे सकते. आता येणारी चेंडू 10 आणि विजयासाठी 13ची गरज. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 13ची गरज. धावा किती झाले हे फार महत्त्वाचं नाहीये. आता मात्र धावा किती हव्या आहेत हे फार महत्त्वाचं आहे. आपण पाहिला औषध परफॉर्मन्स ज्या खेळाडूचा आपण उत्तम पाहिलं तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर ज्यानं सिकस दिली सोनादेवी टेमगर सांगाला विजयाचा शिल्पकार. चला आपण देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर मंचावर आपलं पारितोषिक घेण्यासाठी. आणि बांद्र्यामध्ये काढलेलं सांगायचं कोण आहे वरती आहे का कोणी मानाचा पाहुणा कोणी आहे का. या उमेश आहेत ना म्हणजे भाऊजींचं नाव विवेक भाऊजी. आयला भाऊजी मेवना म्हणजे अवघड जागेचा दुखणा बाबा. नाही सांगता येत नाही बोलता येत. विवेक यांच्या शुभ हस्ते ही मानाची ट्रॉफी मानाजीला दिली जाते. आणि त्याचबरोबर शीतपे कोल्ड्रिंक